भेटलं ते बोलतात आपल्याशी. बाबा बोला थोडा. आम्ही कुलीचं काम करतो माथेरानला, गाव बुरुजवाडी. 2 तास लागतात आम्हाला रामबाग पॉईंटला निघायला. मग आम्ही माथेरानमध्ये फक्त कुलीचं काम करतो. हे आपली सगळी मंडळी आपली. केतन भिकू पिरकर, राहणार बुरुजवाडी. बुरुजवाडी येईलच. खालापूर. ओके चला. सगळीकडे चित्ते आलेत पण माथेरानला डायरेक्ट सिंह आलाय बघा. तर मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या जेरी ब्लॉग 03 या आपल्या यूट्यूब चॅनलला. तर मंडळी आज खूप दिवस झाले, सुट्ट्या पण आहेत आणि कुठंच फिरायला नाही गेलो. जाम कंटाळा आलेला घरातच. थोडा घरी प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं कुठं नव्हतो गेलो. तर आज चाललो आहे आपल्या जवळच्याच ठिकाणी माथेरानला. आहे तर एकटाच मी, कारण सगळी मुलं शाळेत अमरते कामाला, त्यामुळं कायच नाही. तर मी आता चाललो आहे डायरेक्ट माथेरानला. असाच मनात आलेला त्यामुळं चाललो आहे आता. बघू, म्हणजे नक्की तर नाही अजून माथेरानला जातो का मधीतच जातो बघू. गेलो तर ठीक, नाही तर नाही. आपल्या मेन जे नेहमी असं बसायला जातो ते पॉईंट आहेत. चल बघ, कंटिन्यू राहा, नक्की बघू. काय मी चाललो आहे माथेरानला ना, नेमकीच पंडित भेटला. पंडित बोलतो का मी पण येतो. बोलत चल मला काय आहे, मी तर एकटाच जाणार आहे. तो आला आणि बघा टायमात आपली माथेरानची राणी आले. तुम्हाला मी दाखवतो तेव्हा. चला बघा. तर बघा पंडित आपल्यासोबत आहे. तर पंडित भेटलं जाता जाता इथं. तर तिथं वडापाव खातो होता गाडी ना. त्याला बोललो येतो का, तो बोलला चल. तर तो आज कामाला नाही गेला, आज सुट्टी आहे. तर बोललो चल. तर चला निघलोय आता आम्ही. हे बघा आपले पंडितराव आहे. पंडित घे चालूच आहे, जरा चालू ठेवा. आपला घाट रस्ता दाखवूया आपल्या सबस्क्रायबर लोकांना. चलो गणपती बाप्पा मोरया. आणि हे बघा इथं गणपतीचं मंदिर आहे. मी तुम्हाला माहीत असेल की आपली मंडळी बघतात ब्लॉग त्यांना. आणि इकडं आपली ट्रेन. बघा चालली पण चालली. चला तर मंडळी, हा आहे आपल्या माथेरान घाटातला पहिलाच असा अप्रतिम रस्ता. म्हणजे रस्ता चांगला असतो पण खराब झाला आहे, त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता. हा रस्ता दाखव रे पंडित. हे बघा एकदम खतरनाक रस्ता. आम्ही लास्ट टाइम आलेलो, लास्टचा ब्लॉग टाकलेला जो पाणी भरायचं तेव्हा इथं 2 व्हीलरवाले डायरेक्ट पडले होते. हे बघा बुलेट. तर म्हणजे हाच तो आपला फेमस जुम्बापट्टीचा वॉटरफॉल. कारण आता पाणी संपलेलं आहे. आणि हे बघा जो आपण ब्लॉग काढलेला पाणी भरायला आलेलो, तो इथं आम्ही पाणी भरलेला आहे का. एकच नंबर. आणि मस्त ऊन आहे, 1 नंबर. आज थोडा फ्रेश वाटतोय. घराच्या बाहेर निघलोय मी फिरायला, बरं वाटतंय जरा. आणि थंडी तर असणारच बाहेर. चला गाईज, हा एक अतिशय कठीण असा टर्न आहे पण आपल्याला सोपा आहे, कारण आपण इथं फिरत राहतो. ट्रॅक बस. तर मंडळी आता आपण हा ट्रॅक बघू. ज्या आपल्याला ट्रॅक लागला आहे तिकडून आपण गणपती कड्यावर जातो आणि पेप किल्ल्यावर सुद्धा जातो. तो या बघा इकडचा रस्ता. आता
आज पूजा होती, मला यायला जमलं नाही, येणारच होतो मी, पण घरी थोडा काम घेतलेला, तो काम संध्याकाळ परत चालू राहिला, त्यामुळे काय टाइम भेटला नाही. आणि हे बघा पाणी आमच्या इकडं अजून आहे बघा, हे खडकं कशी चमकतात बघा. आणि आपला नेरळ थारवाले हे बघा फिरायला आलेत मंडळी. घे त्यांना घे. गाडी जरा चढत नाही. गाडी चढत नाही, आमची चढते चढणं. आता डायरेक्ट सांग मला. तर मंडळी हे बघा आपले वरचे एकदम खतरनाक असे टन आहेत आणि या टनला काय सगळी मंडळी घाबरत असते, कारण इथं रस्ता नॅरो आहे हे बघा थोडासा, आणि खड्डे खगळे हे बघा जाळी बघा. आणि हे आपला मंदिर आहे चांग भलं मंदिर बघा, ते पण पंडित दाखवा आपल्याला चांग भलं मंदिर. कारभार रस्ता आहे हो. अरे याला घे पहिला, याला घे. तर मंडळी आता आपण पोचलोय दस्तुरीला पार्किंगमध्ये, आणि आताच आम्ही आमची गाडी ती बघ धन्नो तिथं पार्किंग केले. आणि गाडी गाईस आता सीझन आहे आपली 31 आहे, त्यामुळं फुल पॅक आहे. चला आता आतमध्ये जाऊया आपण. तर मंडळी तर आताच आम्ही गेटमधून आलो. आपल्या गेटची एंट्री आहे 50 रुपये, पण आम्ही बोललो गाववाल्याला फुकाट आहे. आम्ही आलो तसंच डायरेक्ट. आणि हे बघा आता 31 आहे, क्रिसमसच्या मुलांना सुट्टी आहे, त्यामुळं जाम आपण क्राऊड बघू शकतो. यामधील अंतर 3 किलोमीटर आहे. आपल्या सोयीसाठी कस्तुरी नाका येथून तर आलो तर आता हे बघा तुम्ही गर्दी मंडळी बघू शकता किती क्राऊड आहे. 31 उद्याचा दिवस ना, परवा 31 आहे, त्यामुळं माथेरान फुल पॅक राहणार आहे. चला फिरूया आपण आतमध्ये. आता आपण पोचू आमनला स्टेशनला, तिथून मग आतमधला आपला प्रवास सुरू होईल इथून. चला गाईज, ही तुम्ही लाईन बघू शकता, ही लाईन लागली ती आपली रिक्षाला लाईन लागले डायरेक्ट एवढी. आणि हे आपल्या हातगाडी इकडं बघा गाईस, फुल क्राऊड आहे. हे आपले घोडे माथेरानचे गाईस, ही आहे आपली माथेरानची हातगाडी. हे बघा त्या ओझे घेऊन चालले ते बघा. इथं निम्म आपली मंडळी आहे, आपली सगळी मंडळी आहे, परत वाड्यावरची मंडळी आहे, सगळी म्हणजे ओळखीचीच असतात, सगळे गावातली मंडळी असते, सगळी ओळखीची, त्यामुळे एवढा काय नाही. आणि या इकडं बघा घोड्या बसतात, आणि इकडं सामान घेऊन चाललेत बघा घोडे सामान घेऊन चाललेत सगळे. अरे आपलीच मंडळी आहे. हे बघा सामान घेऊन चाललेत घोडे सगळे. ही बघा ही आपली इलेक्ट्रिक रिक्षा. डीजे ऐकर, हा शबाश, आपला वर्ग मित्र आहे तो. काढू मग, आपलीच माणसं ना, मग कशाला लाजायला पाहिजे. हे बाबा बेकार, ते बाबा होते ते आपले धनगर टप्प्यावरचे आहेत. तुम्हाला बोललो नाही, इथं आपले सगळे ओळखीचे जेवढे आपले जवळचे गाव आहेत त्याच जवळची सगळी माणसं असतात कामाला. आता जास्त बोललो आपण, इथंच आपला ब्लॉग इथंच अर्ध्या तासाचा व्हायचा. चला आता आपण पुढे जाऊया. आता येईल तो स्टेशन अमन लॉज, तिथंच भेटूया आपण. गाईज वेलकम टू माथेरान. चला आपले मेन आकर्षण माथेरानचे बघा तुम्ही,
मंकू हे बघ इथं 2 आहेत, तिथे एक आहे आणि त्या तिकडे हे बघ आला. वा आमचा काढा नको फिरू रे. हे बघ छोटे छोटे पांडव आहेत बघ कसे चालतात. अमन लॉज. तर मंडळी हे बघा आपण आता पोचलोय स्टेशनला, अमन लॉज स्टेशनला पोचलोय. आणि हे बघा आपले पंडित आहेत. पंडित तो माकड तुझ्या बघतोय भैया. काय बघतो रे इकडं. तर हे बघा ट्रेनची सगळी वाट बघत आहे तिकडं. आता आम्ही चाललोय चालत ट्रॅकने. हे बघ किती पब्लिक आहे गाइस, सगळी ट्रेनची वाट बघत आहे. आणि हे आम्ही गाववाले हाफ पॅन्टवाला गडी. मी पण काय साधाच येणार होतो पण नंतर वाटलं नको आपल्याला व्हिडिओ करायचा आहे, थोडाफार चांगला दिसला पाहिजे ना, त्याच्यामुळं जरा आपण येताना खालून यायचा का तो रस्ता दाखवू. आता जाताना आपण ट्रॅकचा रस्ता दाखवतो तुम्हाला. येताना जो आपला हातगाडीचा घोड्यांचा रस्ता आहे त्याने येऊ आपण. ओके सो गाइस आता आपण चाललो आहे आपल्या ट्रॅकच्या रस्त्याने. हे बघा ट्रॅकचा रस्ता हा बघा, असाच आपल्याला जायचं आहे मार्केटमध्ये. तर आपण तिथले फिरू 1-2 पॉईंट, कारण सगळा फिरायला अख्खा दिवस जाईल आपला. थोडा जवळचे जेवढे पॉईंट आहेत फिरून घेऊया आपण. तर मंडळी हे बघा आपल्याला या बाबा भेटलात, ते बोलतात आपल्याशी. बाबा बोला थोडा. आम्ही कुलीचं काम करतो माथेरानला, गाव गुरुजवाडी. 2 तास लागतात आम्हाला रामबाग पॉईंटला निघायला. मग आम्ही माथेरानमध्ये फक्त कुलीचं काम करतो. हे आपली सगळी मंडळी आपली ठाकराची कंपनी. नाद करतो आपण डायरेक्ट. केतन भिकू पिरकड राहणार बुरुजवाडी येईलच. खालापूर. ओके चला आम्ही जातो हिंडाय आता. हा तुम्ही हिंडून घ्या. आपल्या आशाच्या पटीवरती पण जा. आदिवासी चला चला. अरे बा या कोण. हे बघ या सिक्रेट भेटलाय कोणतरी. याला तर मी नाही ओळखत अजिबात. हे आमचे गावकरी, आमच्या बघा दादा यांच्या आई आल्या. गाईज आमच्या गावकरी. चला नको रोज खातो संध्याकाळ असे तुमचाच घरचा काय आता या येऊन खायचा. चला आता गाईज रस्त्याला आपल्या गावातल्या महिला मंडळी लागतील. नको खाऊन आलोच. हे आपला संदेश मित्र त्याची आई. हे बघा नको खाल्या आम्ही पेंड पाहिजे नको शास. चला येतून इंडाय आलेला जास्तच मग दरगेंड. आणि हे आमचे गणपत मामा ते आहेत जुम्मावाडीचे. ते चालले, त्यांची ड्युटी आहे माथेरानमध्ये ऑफिसला. आणि रोजचे त्यांना इथला चालून जायचं आहे, चालून यायचं आहे, फुल कसरत. ट्रेन आलेली आहे. खाऊन आलो बुवा ते आयन द्यायला. सो काय हे आपण आई आमच्या गावातल्याच आहेत, माधवच्या आई आहेत. चला हिंडून येतो आम्ही. चला इथं आपल्याला माधवच्या आई भेटल्या. आता आपण चाललोय आतमध्ये. चला तर ते मामा भेटलेले गणपत मामा, तर ते बोलले पूर्ण ट्रॅकला तुमच्या गावातले दुकान आहेत. गाईस
शेंगा पण डायरेक्ट खिशात ठेवल्या कारण माका डायरेक्ट धावून आलेला आला त्याने शेंगा डायरेक्ट खिशात ठेवल्या. कायच आता आम्ही शेंगा खातोय. आमच्या शेंगावर डायरेक्ट आक्रमण झालेलं पण आमच्या पंडितनी डायरेक्ट 120च्या स्पीडनं डायरेक्ट शेंगा खिशात. आणि गायस तुम्हाला स्टार्टिंगला सांगायचं विसरून गेलो, थंडी जास्त आहे हा का, एक नंबर थंडीचा नाद नाही. चला येतो आम्ही फिरून. चला आता भेटलेले आपल्याला मंगेशची आई. काय काका तो खाऊन आलो. चला तर मंडळी हे आहेत हॉटेल्स, कारण आता आपण पोचलोय मेन मार्केटला. आपण थोडा चालून थोड्या वेळात पोचलोय आपण मार्केटला. हे बघा मोठमोठाले हॉटेल्स आहेत. आता सगळी बुकिंग आहेत कारण की सध्या सीझन चालू आहे त्यांचा, 31 मुलांच्या क्रिसमसच्या सुट्ट्या, त्यामुळे सगळे होते. आणि वरतून रस्ता आहे तो घोड्यांचा आहे, गाड्या जातात आणि तिथं पण तुम्ही लाईन बघू शकता. तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवतो मी का आपल्या इलेक्ट्रिक रिक्षा आहेत. जाऊ का इलेक्ट्रिक रिक्षा आहे त्यांना लाईन किती लागले ती दाखवतो तुम्हाला. काय आपली ई रिक्षाला लाईन बघा किती लागले बघा. काय सगळीकडे चित्ते आलेत पण माथेरानला डायरेक्ट सिंह आलाय बघा. चित्त्यावर सावध राहा, माथेरान का डॉन सिंह. हे बघा आता आपण पोचलोय माथेरान स्टेशनला. हे बघा आता आम्ही असा पोचलोय इथं माथेरान स्टेशनला. तर आता आम्ही मार्केटमध्ये जाऊ ना, तिथून आपण सुरुवात करू पॉईंट फिरायला. स्टेशन बघा माथेरानला. तिकडं तिकीट काढायला गर्दी बघा किती आहे, फुल गर्दी आहे तिकीट काढायला गायस. आणि बघा छोटा काय मंकू 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 करायचा आपला न्यायचा कॅमेरा. चला आता आपण मेन मार्केटमध्ये एंटर होऊयात. तुम्ही क्राऊड बघू शकता आपल्या माथेरान मधला. हे बघा हे बघा गायज फुल 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 चालू आहे गर्दी आपल्या माथेरानमध्ये, फुल क्राऊड आहे. चला ट्रेन आली वाटतं आता. चला आता आपल्याला जायचं आहे तिकडं. हे बघा हे आहे आपला असा माथेरानचा मार्केट. तुम्हाला इथं खाण्यापासून सगळे हॉटेल्स, सगळ्या शॉपिंग करायच्या वस्तू. हे बघा इकडे चप्पल्स आहेत, तिकडं हॉटेलची डागडुगी चालू आहे. आणि हे आपले सामान वाहतात ते घोडे. हे बघा आपल्याला प्रत्येक याचा आणि आपली हातगाडी घोडा. बघा फुल क्राऊड आहे मंडळी. संध्याकाळी फुल क्राऊड असतो कारण आता सध्या मंडळी पॉईंट फिरायला असते आणि संध्याकाळी जेव्हा हॉटेलला येतात असेच मार्केट फिरायला येतात तेव्हा खूप क्राऊड असतो.
कारण अनुभवलं आहे खूप वेळा, त्याच्यामुळे मी सांगतोय तुम्हाला. हे बघा गाईज, गर्दी आहे गर्दी गाईज. बघ तुम्हाला सगळा मार्केट बघायला भेटणार, शॉपिंगच्या सगळ्या वरती झालं. यो आमचे मामा, हा हे आमचे असलवाडीचे मामा आहेत हा का. मग मामा काय काय बोलतोस? काय बोलू? ओके ना? ओके. हा. माथेरान फुल आहे ना. फुल आहे, फुल गर्दी ना मामा. फुल गर्दी. आठवडा झाला असेल. फुल झाला. मग 7 दिवस झाले माथेरान फुल आहे. फुल आहे. मग तरी आम्ही बोलत होतो आपले मामा ते दिसतील, दिसलं. चला फिरतो आहोत, सुट्ट्या पडलेल्या, इंडा आलो घरी, कंटाळा आलेला. हा का? मग काय, चल मामा. आणि दादा आहेत त्यांचे मामा आहेत ते, पण आता येतात सगळे मामाच बोलतात त्यांना. हे बघा गाय, हे बघा शॉपिंग करू शकता तुम्ही माथेरानला. हे बघा इकडं शॉपिंग, इकडं खाऊ, सगळाच आहे मंडळी. इकडे घोडे, सब कुछ आहे, सब कुछ आहे. का इकडं चिक्की आहे, इकडं गेम्स आहेत, इकडं शॉपिंगचं आहे. या बघा तुम्हाला प्रत्येक शूज आहे. कुठं सेल आहे. हे आपल्याला मार्केटमध्ये घोडे दिसतात, ते आपल्याला इथून पॉईंट परत असतात. राम मंदिर ना त्या, तो तिकडं आता मी जो जस्ट दाखवला तो आहे आपला राम मंदिर. जाऊया आपण येताना तिकडनं. तर मंडळी आता मार्केटच्या आपण गार्डनमध्ये पोचलोत. हे बघा ही आपली गार्डन. तर मंडळी ही जागा आपली ठाकराची मंडळी ओळखल, कारण जेव्हा रेसकोर्स असतात आपला मे महिन्याच्या याच्यात रेसकोर्स असतात, 2 दिवस असतात, तेव्हा आपली सगळी मंडळी आपल्या रेसकोर्सला एवढी मंडळी जात नाही, तेवढी सगळी मंडळी आपल्या गार्डनमध्ये उपस्थित असते. तेव्हा एकच नंबर माहोल असतो आपल्याला. तेव्हा प्रत्येक गावाची मंडळी आपल्याला बघायला भेटते. म्हणजे आपले सगळे आपल्या पनवेल एरियाचे, आपले कर्जत, म्हणजे जेवढे आपले गाव आहेत तेवढी मंडळी आपल्या ह्याच गार्डनला येत असते बघायला. हे बघा ही आहे अशी आपली गार्डन. ती साईडला पण आहे, तिकडं पण जाऊ. आधी आपण पहिला आपल्याला पॉईंट लागला आहे तो माधवजी पॉईंट. तर चला बघूया आपण. तर मंडळी या इथं गाव दिसत असेल, या इथं तो आपला गारभट गाव आहे. हा का गारभट गाव आहे, असा आपला पॉइंट आहे. इथं गेम्स आहेत आपल्या गार्डनमध्ये. तर आता आपण जाऊया गार्डनच्या ह्या बाजूला. आता डॉगेश बाई झोपला इथं बघा. इकडं पण आहे. हे बा आपले महाराज. तर मंडळी ही आहे आपली माथेरानची शाळा वरची बघा, वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर. हे बघा इकडं. चला आता मंडळी आपण मार्केटच्या एंड साईडला आहे. तर आता आपण पॉईंट फिरायला सुरुवात करतोय. तर मंडळी आपला या माथेरान व्लॉग आहे तो आपला एक पार्ट कंप्लीट तुम्ही बघितलाच आहे, आणि त्या कारणाने मी दोन्ही पार्ट एकदाच टाकलेत. तर दुसरा पार्ट पण लगेच टाकलेला आहे, तो पण तुम्ही लगेच जाऊन बघा आपल्या जेरी ब्लॉग 03 आपल्या यूट्यूब चॅनलला. दुसरा पण नक्कीच बघा.